हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज तुमच्यासमोर बघा नवीन टॉपिक आणला आहे की क्यूब रूट काढण्याची ट्रिक ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणत्याही नंबरचं क्यूब रूट काढायला अडचण येणार नाही. तर चला बघा काय ट्रिक आहे. तर 1 ते 10 पर्यंतचे मी क्यूब लिहून घेतलेले आहेत. बघा प्रत्येकाचा क्यूब जो आहे याचा शेवटचा अंक प्रत्येकाचा वेगळा आहे. चेक करा बघा, इथं 1 8 7 4 5 6 म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे, रिपीट होत नाही. मग याचाच फायदा बघा काय करायचा आपल्याला. तर पहिला संख्येत पहिला नंबर तुमच्यासमोर ठेवलाय मी की 10,648 चा क्यूब रूट काय. तर पहिल्याचा पेअर करा, शेवटच्या 3 नंबरचा एक पेअर करायचा आहे आणि सुरुवातीला जे नंबर असतील त्याचे एक, म्हणजे असे 2 गट तयार झाले. आता इथं बघा शेवटी बघा तुमचा 8 आहे, तर 8 कुठे आहे बघा, शेवटी इथंच आहे. 8 चा क्यूब रूट 2 आहे, तर शेवटचा अंक 2 लिहा. आणि 10 पेक्षा लहान क्यूब पाहिजे. 10 पेक्षा लहान कोण आहे, 8च आहे. मग 8 चा क्यूब रूट काय आहे, 2 आहे, तर याचं उत्तर पण 2, म्हणजे हा 22 चा क्यूब आहे. झालं. पुन्हा दुसरा नंबर मध्ये बघा, याचा पुन्हा शेवटच्या 3 अंकांचा एक गट करा. उरलेला जो नंबर असेल त्याचा एक गट होईल. त्यानंतर शेवटी बघा 9 आहे. 9 कुठे दिसतंय बघा, इथे चेक करा. शेवटचा अंक 9 पाहिजे. 9 बघा इथे आला, म्हणजे याचा क्यूब रूट 9 दिसतंय. शेवटचा अंक 9 येणार. त्यानंतर पहिला बघा 6 पेक्षा छोटा क्यूब पाहिजे. 6 पेक्षा छोटा कोण आहे बघा, 8 नाही. 6 पेक्षा छोटा 1 आहे. मग 1 चा क्यूब रूट 1 असतं, मग इथं 1 आला. झालं बघा याचं उत्तर, म्हणजे हे 19 चा क्यूब आहे. पुढे याचा आता या संख्येमध्ये बघा शेवटच्या 3 संख्येचा आपण एक गट केला, उरलेल्या 2 संख्येचा जो असेल. त्यानंतर बघा शेवटचा अंक 7 आलाय. 7 हा इथे दिसतोय बघा, शेवटचा अंक, म्हणजे याचा क्यूब रूट 3 आहे, तर इथे 1 येणार 3. आणि त्यानंतर इथं 35 पेक्षा लहान क्यूब कोणता आहे, तर 35 पेक्षा लहान येतो 27, त्याचा क्यूब रूट असतं 3, म्हणजे हा 33 चा क्यूब आहे, म्हणजे याचं क्यूब रूट 33 आहे. बघा तुमच्यासमोर पुढचा नंबर ठेवलेला आहे. पुढची संख्या पुन्हा शेवटचा 3 अंकी जो आहे, 3 संख्येचा एक गट करायचा. उरलेल्या जे संख्या असेल त्याचा एक दुसरा गट तयार होईल. त्यानंतर शेवटचा अंक बघा 6 आहे. 6 कुठे दिसते तुम्हाला, इथे आहे, म्हणजे याचा क्यूब रूट 6 आलं. शेवटचा अंक माझा 6 झाला. सुरुवातीला बघा 46 आहे. 46 पेक्षा लहान क्यूब कोणता, तर 46 पेक्षा लहान 27, त्याचा क्यूब रूट 3 आहे, म्हणजे इथं आला 3, म्हणजे याचा क्यूब रूट 36 झालं. पुढचा यात शेवटच्या पुन्हा 3 संख्येचा आपण एक गट केला. उरलेली एक संख्या जी असेल तिचा एक गट. पुन्हा शेवटचा नंबर बघा 7 आहे, तर 7 हा इथंच दिसतोय, याचं क्यूब रूट 3 आलं. त्यानंतर पुढे सुरुवातीचा नंबर आपला 2 आहे. 2 पेक्षा लहान क्यूब कोणता, 1, मग 1 चा क्यूब रूट 1 असतो, मग हे आहे याचा क्यूब रूट 13 आलं. त्यानंतर या संख्येचा क्यूब रूट काय येईल, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला कळवा. चालेल, या ठिकाणी आपण थांबू.